हे जे काही दिसतंय ना, हे जे प्रचंड चविष्ट आहे आणि जे खूप छान आहे, याला म्हणतात कैरीची डाळ. आणि कैरीची डाळ जेव्हा येते तेव्हा समजून घ्यायचं की चैत्रातली चैत्रगौर बसलेली आहे. आणि आता थोडेच दिवसांनी आपल्याला मस्तपैकी कैरीचं पन्हं पण मिळणार आहे. आणि आई आजी अशा सगळ्या छान छान गोष्टी लहानपणापासून करत असतात आणि त्या आम्हाला खायला मिळाल्या तर हे अहो भाग्य असं मला वाटतं. जेव्हा बाकीच्या यूट्यूब वाल्यांकडे बघते आणि लोक काय काय खातात, कसं कसं खातात, पण आपलं जे शाकाहारी आणि इतकं चविष्ट आणि वेगवेगळ्या रेसिपीज हेल्दी सगळ्या ज्या पारंपरिक आपल्याकडे केल्या जातात, तर ते देवाने दिलं त्याबद्दल देवाला किती थँक्यू म्हणावं आणि किती नाही असं मला वाटतं.